रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 681. केले पाप जेणे दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिखेची. विष नवनीता विष करी संगे, दुर्जनाच्या त्यागे सर्वहित. देखिले ओढाळ निघालिया सेता, टाळावे निमित्ता थैक म्हणून. तुका म्हणे जोडे केल्या विण कर्म, देखता तो श्रम न मनिता. ज्याने पाप केले आणि ज्याने त्या पापाला कर म्हणून अनुमोदन दिले, त्या दोघांनाही पातित्य सारखेच आहे व त्या पापाची शिक्षाही सारखीच आहे. विष आपल्या संगतीने लोण्यालाही विष करीत असते, त्याप्रमाणे दुर्जनाच्या संगतीने सज्जन देखील दुर्जन होतो. याकरिता दुर्जनाच्या त्यागानेच सर्व हित होते. ओढाळ जनावर पीक असलेल्या शेताकडे वळलेले बघितल्यावर थैक म्हणून त्याला त्यापासून परावृत्त करावे आणि आपल्यावरची जबाबदारी सारावी. त्याप्रमाणे एखादा दुर्जन पाप करीत असेल तर जाणत्या माणसाने तू हे करू नकोस असे सांगावे. कदाचित नाही ऐकले तरी त्याला सांगावे, कारण तसे न सांगणे देखील पाप आहे असे शास्त्रात सांगितले असल्यामुळे जाणत्यानी सांगण्याच्या जबाबदारीतून मोकळे व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण जरी प्रत्यक्ष पाप कर्म नाही केले तरी दुर्जनाच्या पापाला अनुमोदन दिल्याने, त्याची संगती केल्याने आणि दुर्जनाला पाप करू नकोस असे न सांगितल्याने पाप घडते व त्याचे फळ प्राप्त होते. सारांश, आपण जर पापाला अनुमोदन नाही दिले, पाप्याची संगती नाही केली, त्याला पाप करू नकोस असे सांगितले, तर या सर्व गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होऊन त्या दुर्जनाला पाप कर्म करण्यात पुढे आपल्याला फार कष्ट आहेत हे कळेल, तर तो पाप कर्म चांगले आहे असे समजणार नाही. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.